यानंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. तसेच आमचे मान्यवर अनिल दादा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेले आहे. तसेच रवींद्र शेलार आमच्या टीमचे कोच. तसेच अनिल पाटील. चला सलामी फलंदाज येत आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. सलामीसाठी येत आहे विशाल मात्रे आणि ज्याने आजचा दिवस खरंच गाजवलाय तेजस मात्रे. अप्रतिम फटकेबाजी आपल्या फलंदाजीतून मॅच विनिंग सामने खेळला. 2 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देणे बाकी आहे ते आपण अंतिम बक्षीस समारंभामध्ये देण्यात आहोत. मेगा फायनलचा सामना. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. तीन षटकांचा सामना. चला सामना त्वरित चालू करावा. बारा संघातून अंतिम 3 संघ आले. चिंचोड्याचा पाडा, उत्सारगर आणि तसेच वडवली बी. त्यामधून मेगा फायनलला आलेत वडवली बी आणि उत्सारगर. 3 षटकांचा सामना. पहिला षटक घेऊन येते शुभम पाटील. सामोरं जाईल तेजस मात्रे. पूर्ण दिवसात 87 धावा केल्या तेजस मात्रेने. मेगा फायनलचा पहिला चेंडू शुभम टू तेजस. अकुटप्प्याचा चेंडू पूर्णपणे बीट झाले. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा रिस्क घेते नाही विशाल मात्रे. त्यांना माहिती 3 षटकांचा सामना आहे. निर्धाव चेंडू शुभम. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. खूपच उंचावून जाणारा पंच पिंट्या जोशी यांचा वाईटचा इशारा. वाईट आहे. वाईट दिलेला आहे पंचांनी. आणि 1 बाउन्स फॉर द ओव्हरची वॉर्निंग नक्कीच शुभमला देण्यात येईल. चांगला निर्णय पंच पिंट्या जोशी यांचा. कारण चेंडू खूपच वरून गेला होता फलंदाजाच्या डोक्यावरून. शुभम पुढील चेंडू. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव तेजसच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 2. 2 चेंडू आणि 2 धावा. मेगा फायनलचा सामना. चॅम्प स्पोर्ट्स ट्रॉफी मध्ये शुभम. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परंतु विशाल लाईन रीड करू शकले नाही आणि सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी शुभम पाटील याची. मेगा फायनल मध्ये विशाल आणि तेजस कडून जास्तीत जास्त धावांची अपेक्षा असेल ती म्हणजे उसारगर संघाला. पुढील चेंडू शुभम. यावेळेस त्रिफळ उद्ध्वस्त. वेगवान चेंडू शुभम याचा. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं विशाल मात्रेकडे. पहिला गडी बाद होते उसारगर संघाचा. 2 या धावसंख्येवर. मोठा धक्का उसारगर संघाला विशाल मात्रेच्या रूपात. चेंडू अपेक्षापेक्षा थोडा खाली राहिला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला. पहिलाच गडी बाद. 2 या धावसंख्येवर नवीन फलंदाज निकेत पाटील. 4 चेंडू आणि 2 धावा झालेले आहेत. मेगा फायनलचा सामना नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत आला तर सर्व प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. मागच्या मॅचचा हिरो निकेत पाटील. पुढील चेंडू शुभम. चेंज ऑफ पेस. आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केलेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नक्कीच असणार. आणि पाता पाता दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने संघाची धावसंख्या होती ती 4. शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील. शुभम टू निकेत. 3 षटकांची मेगा फायनलचा सामना. धावसंख्या 4. शुभम स्ट्राइक एंडला निकेत. पुन्हा एकदा बॅट
बाहेरची कडा घेतली आणि परंतु एक धाव रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या होते 5. पहिल्या षटकानंतर एक गडी बाद 5. चांगली गोलंदाजी शुभम पाटील याची, इकॉनॉमिकल गोलंदाजी मेगा फायनल मध्ये. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावा बनवते तो म्हणजे उसरगड संघ. चेंज द गेम वडवली बीच सारख्या संघासमोर. दुसरं षटक घेऊन येते ऋतिक पाटील. एक षटकामध्ये नंतर धावसंख्या आलेली 5. एक गडी बाद 5 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऋतिक, स्ट्राईक एंडला निकेत. चेंडू भिरकावून दिले डीप कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावचा नक्कीच प्रयत्न असेल. पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि नक्की तिसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये असतील निकेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण. थोडस लेझी फिल्डिंग परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट निकेत आणि तेजस या जोडीची. 3 ने धावसंख्या होते 8. एक गडी बाद. मेगा फायनलचा सामना. स्ट्राईक एंड वर तेजस. ऋतिक टू तेजस. पाहूया ऋतिक पुढील चेंडू तेजस मात्रे यांना कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आकुटप्प्याचा चेंडू. दिशाहीन पंच अमोल पाटील यांचा वाईटचा इशारा. अवंतर स्वरूपात एक धाव. धावसंख्या होती ती 9. एक गडी बाद. षटकातील दुसरा चेंडू ऋतिक पाटील. चेंज ऑफ पेस आणि सुंदर फटका. पुन्हा एकदा रॅकेट शॉट आजच्या दिवसातला मला वाटतं 5वा षटकार तेजसच्या बॅट मधून अशा प्रकारे आलेला आहे. चांगली फलंदाजी तेजसच्या माध्यमातून उसारगर संघासाठी. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. खूपच सुंदर फटका. चेंज ऑफ पेस होता. रीड करून चांगल्या प्रकारे खेळून काढला आणि 6 धावा आपल्या संघासाठी. ऋतिक पाटील पुढील चेंडू. धावसंख्या 15. एक गडी बाद. यावेळेस ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू परंतु दिशाहीन चेंडू. अवंतर स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या होती ती 16. वाईट चेंडू. षटकातील पुढील चेंडू ऋतिक पाटील. थोडासा मागडा षटक होते या आपल्या संघासाठी. षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस बीट झाले बॅट्समॅन आणि यष्टीरक्षक सुद्धा परंतु एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक. 3 चेंडू आणि 16 धावा. दुसऱ्या षटकातील उर्वरित 3 चेंडू शिल्लक. ऋतिक पाटील. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. एक धाव रोखू शकत नाही. एक धावाने संघाची धावसंख्या होती 17 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक एंडला आता मात्र निकेत. ऋतिक पाटील चांगला कमबॅक करत असताना 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केले होते. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी ऋतिक पाटील याची. धावसंख्या 17. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. खोदून काढला चेंडू मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने होते ती 19. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. एकोणीस धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. ऋतिक पाटील तू निकेत. अजूनही एक षटक शिल्लक. फुलटॉस चेंडू लोड. फुलटॉस चेंडू मिस टाइम झालाय. डीप कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण आणि 2च धावांवर समाधान मानावं लागेल. अशा तऱ्हेने 2 षटक संपतायत. 2 षटकानंतर उसारगड संघाची धाव संख्या एक गडी बाद 21 धावा. आता मात्र 10च्या वर सरासरी आलेली आहे. चांगला स्कोर स्कोर बोर्डवर उभा केला तो म्हणजे उसरगड संघाने. आणि शेवटचं षटक घेऊन येते जयेश. धावसंख्या 21. शेवटचं षटक घेऊन येत आहे जयेश. नेहमीच आपल्या संघासाठी हाणामारीचं षटक टाकत असताना
पाहूया जयेशच्या समोर आहे फलंदाज तेजस. तेजसच्या बॅट मधून नुकताच एक षटकार आलेला आहे. जयेश टू तेजस, शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. आखू टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंग, झेल होण्याची शक्यता. स्वतः जयेश जज करतोय आणि ते पूर्णपणे मिस जज. प्रत्येक सामन्यामध्ये झेल सुटल्यावर नक्कीच त्या फलंदाजाने समोरच्या संघावर मात दिलेली. तर पाहूया ही झेल कितपत महागडी ठरते, ती म्हणजे वडवली बी या संघासाठी. जयेश चांगली गोलंदाजी, परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल सोडली आणि आता स्ट्राईक एंडला निकेत 10 धावांवर खेळतोय वैयक्तिक. जयेश राईट ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चेंडू भिरकावून दिले मिड ऑन क्षेत्राच्या वरून, डीप लॉंग ऑनच्या वरून, वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. लोअर फुल टॉस चेंडू होता, चांगल्या पद्धतीने भिरकावून दिला चेंडू लॉंग ऑनच्या वरून. एक टप्पा घेत असताना चौकार निकेतच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या 26. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. किती धावापर्यंत मजल मारतोय अवसरकर संघ. समोर चेंज द गेम वडवली बी सारखा संघ असताना पाहूया जयेश पुढील चेंडू. स्लो रन पद्धतीचा चेंडू, चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन एक धाव पूर्ण. चांगली गोलंदाजी, तशी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 27 धावा झालेले आहेत. शेवटच्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. चांगली भागीदारी तेजस आणि निकेत याच्यामध्ये. 27 धावा झालेले आहेत. षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील जयेश. आखू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिले आणि इथे चेंडू फलंदाजाला लागून सरळ बॉलरच्या हातात आणि फलंदाज रन आउट बाद. निकेत पाटील. नवीन फलंदाज जात असताना शुभम संते. आणि पावसाचं आगमन होत असताना पुढील चेंडू, चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक राव रोखू शकत नाहीये. एक धावाने संघाची धाव संख्या होते 28 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया. चांगला कमबॅक केलाय जयेश यांनी चौकारानंतर. फक्त 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. आणि या शेवटच्या चेंडू किती धावा खर्च करतोय पाहूया जयेश. सामोरं जाईल. प्रथमच स्ट्राईकला आले फलंदाज शुभम डावखुरे आताचा फलंदाज. त्याने शुभमच्या बॅट मधून आलेला उत्तुंग षटकार. शेवट गोड केलाय शुभम संते यांनी. स्लोअर वन टाकला होता जयेश यांनी, परंतु चांगला पिक केला आणि ऑन स्लॉग करत चेंडू पाठवला थेट स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. उत्तुंग षटकार आणि उसरगर संघाची धाव संख्या 3 षटकानंतर 2 गडी बाद 34. 35 धावांचा आव्हान आहे तो म्हणजे वडवली बी या संघासमोर. 2 सामने डिफेंड केलेले उसरगर संघाने. तर पाहूया मेगा फायनलचा 35 धावांचा टार्गेट कशा प्रकारे डिफेंड करतोय हा उसरगर संघ, की वडवली बी संघ चेस करतोय 35 धावा. पस्तीस धावांचा आव्हान असताना क्षेत्ररक्षण जरा त्वरित लावून घ्या उसरगर संघ, कारण थोडासा अंधार पडत चाललेला आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रोवर्सी व्हायला नको. सेमी फायनल पूर्ण प्रकाशात झाली तर फेअर गेम होईल. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. सलामी फलंदाजीसाठी येत आहेत ऋतिक पाटील आणि शुभम पाटील. तर पाहूया उसरगर संघाकडून पहिला षटक घेऊन कोण येते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या विशाल मात्रे. आणि जरा खेळाडूंना विनंती असेल, एकत्र तुम्ही येऊ नका, फायनलचा सामना आहे. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज. 2 चेंडू द्यायचे. बॉल घ्या.
18 चेंडू आणि 35 धावा. दोन चेंडू दिलेले आहेत. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील, नॉन स्ट्राईक एंडला शुभम पाटील. तर पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज दीक्षित. 18 चेंडू आणि 35 धावा. सामन्यांचा थेट प्रेक्षेपण आपण पाहिला ग्लोबल टेनिस क्रिकेट म्हणजे GTC लाईव्ह या वाहिनीवरती. जल्पेश भोईर अँड कंपनी. तर सामना चालू होते मेगा फायनलचा. 18 चेंडू आणि 35 धावांचं लक्ष्य. स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील, गोलंदाज दीक्षित. पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. गेम ऑन. सामना चालू होते. पहिला चेंडू स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. कुठपाय चेंडू भिरकावून दिले आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग क्षेत्र रेषा बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकाराने स्वागत केलंय तो म्हणजे गोलंदाज दीक्षित याचा ऋतिक यांनी. एक चेंडू नंतर धाव संख्या 6. पुढील चेंडू दीक्षित, स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील. कुठपाय चेंडू यावेळेस पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा षटकार ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. चांगली फलंदाजी करत असताना ऋतिक पाटील याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार. 35 धावांचं लक्ष असताना पाहूया दीक्षितकडे काय उत्तर असेल 2 षटकारांचा. मेगा फायनलचा हा सामना. मनसून ट्रॉफी ग्रामीण धमाका. पुढील चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि ऋतिक पाटील यांनी भिरकावून दिले परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय आणि या मॅचची गोल्डन विकेट. ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. दोन षटकारानंतर नक्कीच खूप मोठा विकेट उसरगड संघासाठी. 35 धावांचं लक्ष असताना 12 धावा झालेल्या होत्या. 2 चेंडूमध्ये सलग 2 षटकार. त्यानंतर आलेली ऋतिक पाटीलची विकेट नक्कीच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. नवीन फलंदाज येते विकास पाटील, या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू. पंधरा चेंडू आणि 23 धावांची गरज. दीक्षित यांचं चांगलं कमबॅक. सलग 2 षटकार आल्यानंतर ऋतिक पाटील सारख्या फलंदाजाला बॅक टू पवेलियन पाठवून दिलेले आहे. पुढील चेंडू दीक्षित, स्ट्राईक एंडला प्रथमच विकास, राईट अमोर द विकेट. षटकातील चौथा चेंडू. कुठपाय चेंडू भिरकावून दिले. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र निकेत आहे, कोणती चूक होणार नाही आणि बॅक टू बॅक 2 खडी बाद करत असताना दीक्षित. सुंदर गोलंदाजी. विकास पहिल्या चेंडू मध्ये बाद झाले. मोठ्या फटक्याच्या नादामध्ये 0 बाद झाले विकास पाटील. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 षटकार आले होते. त्यानंतर चांगला कमबॅक केलाय दीक्षित यांनी. चांगली झेल निकेत पाटील कडून. नवीन फलंदाज संदेश, संघाचा संघनायक. धावसंख्या झालेली 12. अजूनही 23 धावांची गरज आहे. पावसाचं आगमन हळूहळू होते परंतु धावा हवेत. 23 धावा झालेले 12. षटकातील 5वा चेंडू. दीक्षित सामोरे जाईल तो संदेश. षटकातील 5वा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि पावसाचं आगमन झालेलं आहे मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. तर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दीक्षित. कुठपायचा चेंडू, चेंडू भिरकावून दिला आणि हॅट्रिक होणार का मेगा फायनल सामन्यामध्ये. विकेटची हॅट्रिक घेतलेली आहे दीक्षित यांनी. खूपच सुंदर गोलंदाजी, तेवढी सुंदर क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 3 गडी बाद करत असताना पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील मेगा फायनल मध्ये.
धावसंख्या 12 यावर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील आणि नवीन फलंदाज येत आहे जयेश. शुभमने अजून एकही चेंडू फेस केलेला नाही नॉन स्ट्राईक मध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील नवीन फलंदाज जयेश. चांगला कमबॅक दीक्षित याचा. धावसंख्या 12 या धावसंख्येवर 3 गडी बाद. पुन्हा अकुट पाय चेंडू, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम झेल. तेजस मात्रे. असं वाटलं की चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून गेला, परंतु तेजस मात्रे यांनी सुंदर झेल पकडली. 4 ट्रिक झालेली आहे. खूपच सुंदर गोलंदाजी दीक्षित याची. धावसंख्या 12 या आकडेवर नक्कीच 4 गडी गमावलेत वडोली बी संघाने आणि आता पूर्ण दारोमदार असेल तो म्हणजे शुभम याच्यावरती. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पाहूया कोणता गोलंदाज विशाल मात्रे दुसरी ओव्हर देतोय. मला वाटतं निकेत पाटील येत आहे, ज्यांनी मागचा सामना लो स्कोरिंग डिफेंड केला होता. नवीन फलंदाज रुपेश पाटील. प्रथमच फलंदाजीची संधी मिळाली आजच्या दिवसात रुपेश याला. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. निकेत. पाहूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक गेला शुभम. फुलटॉस चेंडू. चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि थोडीशी खराब फिल्डिंग. तिथे काय चौकार आहे. व्हॉलेंटियरचा इशारा आलेला आहे. 4 धावा. थोडीशी खराब फिल्डिंग होती. चौकाराने 4 धावा संघाची धाव संख्या होती 16. फुलटॉस चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं तिकडे आणि जिथे 2 धावा झाले तिथे 4 धावा आले. पुढील चेंडू निकेत. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय. बॉल द्यायचे. मेगा फायनलचा सामना. पहिला चेंडू सामोरे जात असताना चौकाराने सुरुवात केली शुभम पाटील यांनी. तर पाहूया निकेतकडे काय उत्तर असेल चौकाराचा. धाव संख्या 16 झालेली आहे. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. उसारगड संघाचा पूर्ण फोकस असेल तो म्हणजे शुभम पाटील याच्या विकेटवर, कारण या सामन्यामध्ये शुभम पाटील असा खेळाडू आहे जो सामना आपल्या बाजूने घेऊ शकतो. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेंज ऑफ पेस. चेंडू भिरकावून दिले डीप कव्हर क्षेत्रामध्ये आणि तिथे पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. बॅक टू बॅक चौकार येत आहेत ते शुभम पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 20. धावसंख्या 20 झालेले आहेत. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. आता मात्र शुभम सामना आपल्या बाजूने खेचत असताना, थोडीशी क्षेत्ररक्षण खराब होत असताना उसारगड संघाला नक्कीच 4 धावा बोनसच्या स्वरूपात दिलेले आहेत ते म्हणजे वडवली संघाला. पाहूया निकेत पाटील कशा प्रकारे कमबॅक करतोय. सलग 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले शुभमने. 10 चेंडू 15 ची गरज. निकेत सामोरे जातील तर म्हणजे शुभम. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. अकूट टप्प्याचा चेंडू आणि शुभमच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार. आता मात्र सामना थोडा खुला करत असताना शुभम षटकाराने धावसंख्या होते 26 धावा. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजूनही सामना सोडलेला नाही. उसारगड संघाने पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज मेगा फायनल चॅम्प स्पोर्ट्स ट्रॉफीचा विनर होण्यासाठी. शुभम. गोलंदाज निकेत पाटील. खूपच आखूट टप्प्याचा चेंडू
यष्टीरक्षकाच्या हातात पंचांचा वाईटचा इशारा. ऑस्टमच्या खूपच बाहेर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 27. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. आखू टप्प्या चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. आता मात्र 8 चेंडू आणि 3चं समीकरण. 2 धावा पाहिजेत. 2025चं चॅम्पियन पद पटकावण्यासाठी वडवली बीस संघाला. आणि इथे फुलटॉस चेंडू भिरकावून दिले डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. आणि मला वाटतं याच फटक्यामध्ये 2 धावा पूर्ण करत असताना यावर्षी चॅम्प स्पोर्ट्स ट्रॉफीचा वडवली बीस संघ हार्दिक अभिनंदन. तसंच द्वितीय पारितोषिक संघ ठरला उसरगर संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि 3रा क्रमांक चिंचोड्याचा पाडा संघ. तिन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. लवकरात लवकर सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर याचे बक्षीस समारंभाला सुरुवात आपण करणार आहोत.